मंडळी, तुम्हाला याचं कारण माहिती आहे की जवळपास प्रत्येकच यूट्यूबर म्हणजे व्हिडिओ बनवणारा ब्लॉगर असं का म्हणत असतो की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ पूर्ण पहा, असं का म्हणत असतो? हो, तुम्ही म्हणाल की हो, आम्हाला माहिती आहे की त्यांचा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणून. कोणी म्हणेल हो, याच्यातून यूट्यूबमधून पैसे मिळतात म्हणून. हो, दोन्ही गोष्टी बरोबर आहे, दोन्ही गोष्टी बरोबर आहे, पण ते वाटते तितक्या सोप्या नाही आहे, अवघड आहेत. अशक्य नाही, पण अवघड नक्कीच आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे व्हिडिओ बनवण्यामध्ये सुद्धा आणि पैसे मिळवण्यात सुद्धा खूप मेहनत लागते. अगदी एखाद्या व्यवसाय करण्यापेक्षा किंवा एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीपेक्षासुद्धा याच्यात जास्त मेहनत असते. तर ती काय मेहनत असते, ती प्रोसिजर काय असते, यात प्रेक्षकांचा रोल काय असतो, ब्लॉगरचा रोल काय असतो, हे आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ते पण सोप्या भाषेत आणि मी थोडक्यात सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी रेणुका पाथरकर. माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव आहे मी स्मार्ट होममेकर 24/7. तर कसं आहे ना मंडळी, एखादी व्यक्ती जेव्हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करते किंवा दुकानाचं ओपनिंग करायचा विचार करते, दुकान उघडायचा विचार करते, त्या दिवशी त्याच्या ओपनिंगच्याच दिवशी दुसरे लोक प्रोत्साहन म्हणून त्याच्याकडनं वस्तू खरेदी करतात. म्हणजे व्यावसायिकाचं उत्पन्न त्याच दिवशी सुरू होतं. तसं नोकरीचं पण असतं. एका महिन्यात जर नोकरी लागली तर दुसऱ्या महिन्याच्या 1 तारखेला किंवा 5 तारखेपर्यंत त्याचा पेमेंट होतो. म्हणजे यांचं उत्पन्न निश्चित असतं की हे उत्पन्न आज न उद्या मिळणार आहे. पण यूट्यूबचं तसं नसतं. यूट्यूबचे व्हिडिओ सुरू केल्यापासून त्याच महिन्यात इन्कम मिळेल असं नसतं. धीर ठेवावा लागतो. कधी कधी 1 महिना, 2 महिना, 2 वर्ष, 4 वर्ष इतकंसुद्धा धीर ठेवावा लागतो. कारण यूट्यूबच्या 3 अटी असतात पैसे मिळवण्यासाठी. त्या 3 अटी कोणत्या हेही मी व्हिडिओत सांगणार आहे. पण त्या अवघड आहेत. अशक्य तर नाही, पण अवघड नक्कीच आहेत. तर यूट्यूबची प्रोसेस काय असते ती आपण या व्हिडिओत बघू. मुळातच यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला आवड, हिंमत आणि धीर लागत असतो. असं नाही की आपल्याजवळ भांडवल आहे तर चला कोणता तरी व्यवसाय सुरू करायचा तर यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करू, त्यातून पैसे मिळतील, असं नाही आहे. त्यासाठी धीर पण असावा लागतो आणि आवड पण असावी लागते. बरं, पाठांतर असून पण जास्त उपयोग नाही होत. कारण की आपण ऑफ कॅमेरा किती पाठांतर करू, स्क्रिप्ट पाठ असेल आपली, पण जेव्हा कॅमेरा समोर येतो तेव्हा आपल्याला प्रचंड दडपण आलेलं असतं. पहिल्या व्हिडिओमध्ये तर जास्त दडपण आलेलं असतं. कारण त्या ब्लॉगरला किंवा यूट्यूबरला माहीत असतं की हा जो व्हिडिओ शूट केलेला जातो आहे तो आपण इथे एकटं असलं तरी पण काही हरकत नाही, पण हा व्हिडिओ 100पेक्षा जास्त देशांमध्ये बघितला जातो आहे. कोणी केव्हाही कधी हा व्हिडिओ क्लिक करून बघू शकतो. हे त्याच्यावर खूप दडपण असतं. त्याच्यामुळे व्हिडिओ हा नीट झाला पाहिजे हे त्याच्यावर दडपण असतं आणि त्याच्यातूनच चुका होतात, फंबल पडतात, काही वेळेला शब्द वारंवार येतात आणि अशा चुकांचे व्हिडिओ कितीतरी होतात. त्यात बरोबर व्हिडिओ कितीतरी होतात, चुकांचे व्हिडिओ कितीतरी होतात. हे सगळे मिळून कधीकधी 35-40 व्हिडिओसुद्धा तयार होतात आणि हे सगळे गॅलरीत जमा होतात. जेव्हा व्हिडिओ पूर्ण होतो तेव्हा त्या ब्लॉगरला किंवा यूट्यूबचे व्हिडिओ बनवणाऱ्याला, त्याला ब्लॉगर म्हणतात, तर त्याला शोधावं लागतं की आपलेच व्हिडिओ कोणते बरोबर आहे आणि कोणते चुकीचे. एवढ्या सगळ्या व्हिडिओमधून 8-10 व्हिडिओ निवडायचे, ते एडिट करायचे आणि ते दुसऱ्या ॲपमधून त्याचा पूर्ण एकत्र व्हिडिओ बनवायचा. हे खूप कष्टाचं काम असतं. त्याच्यामुळे पहिल्या महिन्यामध्ये किंवा जेव्हा यूट्यूबचे व्हिडिओ सुरू करतो त्या महिन्यात तर त्याला जवळपास शक्य नसतं की त्याच्यातून पैसे मिळतील. पहिले व्हिडिओ तर असे असतात जसे पूर्वीच्या काळी टेलिव्हिजनवर बातम्या देत होते, अगदी असं ताट उभं राहून फक्त तोंड हलायचं, एकदम असे व्हिडिओ होतात. माझेसुद्धा तसेच व्हिडिओ आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता माझे पहिले दुसरे व्हिडिओसुद्धा असेच आलेले. आत्ता थोडंसं फ्री वाटायला लागलं आणि आत्ता थोडं कॉन्फिडंट यायला लागलं आहे. तर हे अवघड काम आहे थोडंसं आणि त्याची पण आता पुढची प्रोसेस मी सांगणार आहे. बरं, असं नाही का एखाद्या ब्लॉगरचा व्हिडिओ 10 मिनटाचा असेल तर त्याला शूटिंगला पण 10 मिनटं लागतात, असं नाही. त्याला 1 ते 1.5 तास लागत असतो. त्याच्या पाठीमागे त्याच्या चुकाही भरपूर होत असतात. तो व्हिडिओ घडी थांबवावा लागतो, परत शूट करावा लागतो. अशा रीतीने तो व्हिडिओ जवळजवळ 1 ते 1.5 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालतो. ज्यांचे अर्धा तासाचे व्हिडिओ असतात त्यांना तर भरपूर वेळ लागतो. 3-4 तास तर त्यांचे एडिटिंगमध्ये जात असतात. तर एखाद्या ब्लॉगरचा व्हिडिओ जर पूर्ण झालेला व्हिडिओ 10 मिनटाचा असेल तर त्याला ते शूट करायला 1.5 तास लागतो, जवळपास 1.5 तास लागतो. एडिटिंग करायला 1.5 तास लागतो. त्याच्यानंतर त्याच्यावर काम करायला म्हणजे थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओचं वर्णन करायला
याच्यासाठी अर्धा पाऊण तास लागतो. आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधीची तयारी, स्वतःची तयारी म्हणजे मेकअप वगैरे, मुलगी असेल तर मेकअप वगैरे, लाईट, कॅमेरा हे सगळं करायला अर्धा पाऊण तास लागतो. म्हणजे जवळपास एक व्हिडिओ शूट करायचा असेल तर 5-5.5 तास किंवा 6 ताससुद्धा लागू शकतात. एवढी मेहनत एका यूट्यूबरची असते. आणि जे कंटेंट देत असतो, व्हिडिओमध्ये जे कंटेंट असतं म्हणजे जे साहित्य असतं त्याच्यावर अभ्यास करायला तो वेळ वेगळाच असतो. तर एवढी मेहनत ही एका व्हिडिओच्या पाठीमागची असते. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर थंबनेल, टायटल दिल्यानंतर इथून मग प्रेक्षकांचा रोल सुरू होतो. थंबनेल म्हणजे यूट्यूबवर जेव्हा व्हिडिओ दिसतो आणि आपला फोटो दिसतो, जो ब्लॉगर ज्याने बनवलेला असतो व्हिडिओ, त्याच्या बाजूला एक मायना असतो, काही लिहिलेलं असतं, त्याला थंबनेल म्हणतात. आणि थोडं आपण मागे जाऊया की यूट्यूबचे जे व्हिडिओ सुरू असतो किंवा ब्लॉग सुरू असतो तेव्हासुद्धा यूट्यूबच्या काही पुष्कळ अटी असतात की कोणाचं कंटेंट कॉपी करता कामा नये, किंवा आपला व्हिडिओ चालू असेल तर मागे कोणतं गाणं असं वाजायला नको की जे गाणं चालू आहे आणि ते यूट्यूबच्या अधिकारात नाही आहे, ते सुद्धा अटी पाळाव्या लागतात. जर असं आपण व्हिडिओ बनवताना एखादी आरती किंवा गाणं सुरू असलं तर तो व्हिडिओ ब्लॉक होतो, तो व्हिडिओ पुढे चालू नाही शकत. तर अशा अटीसुद्धा पाळाव्या लागतात. तर इथून प्रेक्षकांचा रोल सुरू होतो. प्रेक्षकांचा रोल सुरू होतो म्हणजे ब्लॉगरचं काम संपतं का, तर असं नाही. ब्लॉगरचं किंवा यूट्यूबरचं काम इथे संपत नाही, त्याचं प्रमोशन करण्याचं काम अजून बाकीच असतं. तर महत्त्वाचं काम सुरू होतं ते प्रेक्षकांचं. आणि इथूनच यूट्यूबचे 3 जे टास्क असतात ते टास्क सुरू होतात. ते टास्क असे असतात की पहिला टास्क असतो की जे यूट्यूबर किंवा ब्लॉगर व्हिडिओ बनवतात वर्षभरात, पूर्ण वर्षभरात, म्हणजे जर समजा मी आज सुरुवात केली 10 जुलै, तर 10 जुलै 2027, 10 जुलै 2026ला जर मी सुरुवात केली तर 10 जुलै 2027पर्यंत जेवढे मी व्हिडिओ बनवेल त्या व्हिडिओचे सगळे मिळून प्रेक्षकांचा वॉच टाईम म्हणजे प्रेक्षकांची व्हिडिओ बघण्याची वेळ ही 4000 तास पूर्ण झाली पाहिजे. हा पहिला टास्क असतो. आणि दुसरा टास्क म्हणजे 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे एका वर्षभरात, हा दुसरा टास्क असतो. आणि तिसरा म्हणजे जेव्हा हे दोन्ही टास्क पूर्ण होतात, 4000 तास पण वॉच टाईम पूर्ण होतो आणि 1000 सबस्क्रायबर पण होतात, त्याच्यानंतर यूट्यूबचा तिसरा टास्क म्हणजे आपल्या व्हिडिओवर जो एखादा ब्लॉगर असतो त्याच्या व्हिडिओवर जाहिराती सुरू होतात. मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती सुरू होतात. त्या जाहिरातीतून $100 कमवले गेले पाहिजे. जेव्हा $100 पूर्ण होतात तेव्हा त्या यूट्यूबरला पैसे मिळायला सुरुवात होतात किंवा त्याचं चॅनल मॉनिटाईज होतं म्हणजे पैसे कमवण्याच्या पात्रतेचं होतं. तर अशी ही खूप मोठी प्रोसेस आहे. तर हे जरा थोडंसं एखाद्या आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी थोडं अवघड काम होतं की 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे किंवा 4000 तास वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे. समजा मी 10 मिनटाचा व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये समजा 10 जणांनी पाहिला तर ते 100 मिनटं पूर्ण होतात. तर असे 100 मिनटं करून पूर्ण वर्षभरात 4000 तास पूर्ण झाले पाहिजे. हा एवढा मोठा टास्क असतो. काही जण व्हिडिओ अपूर्ण सोडतात, मध्येच लिंक तुटून जाते त्यांची, तर मध्ये ते अपूर्ण व्हिडिओ सोडतात. म्हणून कोणताही ब्लॉगर असं म्हणत असतो की व्हिडिओ पूर्ण पहा. याचा अर्थ जे 10 मिनटाचा व्हिडिओ असतो तो जर पूर्ण पाहिला किंवा एका घरात 3 स्मार्टफोन असतील तर 3 जणांनी व्हिडिओ पाहिले तर 10-10 मिनटं मिळून 30 मिनटाचे व्हिडिओ असतात. तर ते 30 मिनटाचा वॉच टाईम पूर्ण होतो एकाच घरात. तर यासाठी कोणता यूट्यूबर किंवा ब्लॉगर म्हणत असतो की व्हिडिओ पूर्ण पहा, हे त्याच्या मागचं कारण असतं. बरं, जर तुम्ही याच्यावर म्हणाल की 4000 तास पूर्ण करायचे ना, मग आपलाच व्हिडिओ रोज बघायचा थोडा करून, एका वर्षभरात 4000 तास काय 5000 तास पण पूर्ण होतील. पण असं नाही आहे. यूट्यूबची ही एक अट पण अशी आहे की जो व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ वारंवार उघडून बघू शकत नाही, ते काउंटच करत नाही. मी 10 वेळा माझा व्हिडिओ जरी ओपन करून पाहिला तर ते काउंट धरत नाही. यूट्यूबवर दिसतं की जास्त व्ह्यूज आलेले, पण जेव्हा YT स्टुडिओमध्ये आपण जातो तेव्हा खरे व्ह्यूअर्स दिसतात किंवा म्हणजे जे खरे प्रेक्षक असतात, आपण सोडून, जो व्हिडिओ बनवतो तो सोडून जे प्रेक्षक असतात ते YT स्टुडिओमध्ये दिसत असतात. कोणी किती पाहिलं, काय पाहिलं, त्याच्यामुळे मी माझा व्हिडिओ बघू शकत नाही किंवा जो एखादा ब्लॉगर असतो जो व्हिडिओ बनवतो तो त्याचाच व्हिडिओ वारंवार बघून फर्स्ट टाईम पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी प्रेक्षकांनीच बघावं लागतं. जेव्हा यूट्यूबवर एखादी मेहनत घेतो एखाद्या व्हिडिओवर
एखादा ट्रॅव्हलचा व्हिडिओ बनवत असतो किंवा एखादी व्यक्ती रेसिपीजचे व्हिडिओ बनवत असते, एखादं माहिती पुरवणारे व्हिडिओ बनवत असते, एखाद्या विषयावर माहिती पुरवणारे व्हिडिओ असतात. तर असे जे व्हिडिओ बनवतात ते खूप मेहनतीने आणि कष्टाने करत असतात. तर प्रेक्षकांची पण भूमिका अशी असते की त्यांनीसुद्धा हा वॉच टाईम पूर्ण करायला मदत करावी. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे, 4000 तास म्हणजे खूप मोठं झालं. तसं नाही, एका घरात 2-2, 3-3 स्मार्टफोन असतात. कधी पण आपण कामामध्ये व्हिडिओ चालू करू शकतो किंवा काम चालू आहे हातातच धरून बघितलं पाहिजे असं नाही. काम करता करता ब्ल्यूटूथने आपण कानाला लावून व्हिडिओ बघू शकतो किंवा किचन ओट्यावर स्त्री असेल, एखादी महिला काम करते तर किचन ओट्यावर तुम्ही व्हिडिओ चालू करून दिला, बघितला, तो वॉच टाईमही त्यांचा पूर्ण होतो. शिवाय व्हिडिओमधलं कंटेंट काय आहे, माहिती आहे ते पण तुम्हाला कळते. तर अशा वेळेला जर समजा आता उदाहरण बघा ना तुम्ही, एखाद्या लग्नाचा व्हिडिओ असतो, लग्नातल्या डान्सचा, संगीताचा किंवा एखादा इंटरेस्टिंग व्हिडिओ असतो, छान बनवलेला असतो, कोणी पण फनी व्हिडिओ असतो. तर तो एका घरामध्ये कुटुंबामध्ये सगळेजण एक जण बघत असेल तर आपण त्याच्यामध्ये तोंड घालून किंवा डोकं घालून बघत नाही ना. तो म्हणतो की मला सेंड कर, मी बघतो माझ्या याच्यावर, माझ्या मोबाईलवर. असं नाही बघत की एकाच व्हिडिओवर एकाच मोबाईलवर सगळेजण बघतील. तसंच करा तुम्ही की एका घरामध्ये 3-3, 4-4 स्मार्टफोन असतील तर तो व्हिडिओ प्रत्येकाने वेगळा बघा. म्हणजे एकाच घरामध्ये 40 मिनिटाचा वॉच टाईम आरामात पूर्ण होऊ शकतो. आणि अशा तऱ्हेने एखाद्या ब्लॉगरचं टार्गेटसुद्धा पूर्ण होऊ शकतं. ज्या ब्लॉगरचं साहित्य तुम्हाला आवडतं किंवा एखाद्या रेसिपीचं आवडत असेल तुम्हाला शो बघणं, तर त्याचा वॉच टाईम तुम्ही अशा प्रकारे पूर्ण करू शकता. किंवा एखादा माहिती पुरवणारा व्हिडिओ असेल, जसं की मी बनवते, मी सगळे इन्फॉर्मेशन असणारे व्हिडिओ ब्लॉग करत असते, शूट करत असते. तर अशा वेळेला तुम्ही ठिकठिकाणी किंवा ओट्यावर म्हणा, हॉलमध्ये म्हणा, तो व्हिडिओ कुठेतरी लावून स्पीकरवर सुद्धा तुम्ही बघू शकता किंवा कानाला लावून यूट्यूबवर सुद्धा बघू शकता. तसंच सबस्क्रायबरचं पण आहे. सबस्क्रायबरचा आकडा खरंच यूट्यूबने खूप मोठा दिलेला आहे. 1000 टास्क पूर्ण करणं म्हणजे अवघडच गोष्ट आहे. पण कसं आहे ना, प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या ओळखीचे असे आपल्या आजूबाजूला 4-5 जण नक्कीच असतात जे खूप चांगले असतात. त्यांना मदत करावीशी वाटत असते कोणत्या ना कोणत्या रूपाने. अशा वेळेला आपण स्वतः सबस्क्राईब करू शकतो. त्यांनाही सांगू शकतो की तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा किंवा कोणत्याही व्हिडिओला, एखादा ब्लॉगर चांगला वाटत असेल तुम्हाला तर त्याच्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा असं तुम्ही म्हणू शकता. अशा रीतीने सुद्धा एखाद्या ब्लॉगरची मदत तुम्ही आरामात करू शकता की दुसऱ्यांना सांगून त्यांचे सबस्क्रायबर आरामात वाढवू शकतात. तर असं एखादं चांगलं कंटेंट देणं किंवा चांगला व्हिडिओ देणं हे एखाद्या यूट्यूबरच्या हातात असतं. तसं त्याला छान प्रतिसाद देणं हे प्रेक्षकांच्या हातात असतं. म्हणून जर एखाद्या यूट्यूबरला यश मिळालं किंवा त्याचा टास्क पूर्ण झाले तिन्ही पण आणि टार्गेट पूर्ण झाले तर त्याच्या मेहनतीबरोबर त्याचं छान कंटेंट दिलं त्याने, त्याच्याबरोबर प्रेक्षकांचासुद्धा तेवढाच मोलाचा वाटा असतो. तर आजच्या व्हिडिओची टिप्स अशी आहे की जेव्हा एखादा यूट्यूबर किंवा व्हिडिओ बनवणारा ब्लॉगर जेव्हा एखादं व्हिडिओ बनवत असतो सुरुवातीला, तर तेव्हा ते रेसिपीवर असो, ट्रॅव्हलवर असो किंवा माहिती पुरवणारे व्हिडिओ असो किंवा अजून एखादे नवीन विषय असो, तर त्या विषयावर ते नवीन व्हिडिओ बनवावे. कंटेंट छान असावं, ते लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांनी आपल्याला छान म्हणावं, व्हिडिओ छान आहे असं म्हणावं. ह्याच्यासाठी तो व्यक्ती किंवा तो ब्लॉगर व्हिडिओ बनवत असतो. तर पैसे मिळतील न मिळतील, टार्गेट पूर्ण होईल न होईल हे नंतरची गोष्ट असते. पण त्याने जी माहिती तयार केली आहे किंवा जे व्हिडिओ शूट केले ते लोकांपर्यंत पोहोचावं हा पण त्याचा पहिला उद्देश असतो. तर त्यासाठी का होईना तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा. कोणत्याही ब्लॉगरचा जो तुम्हाला आवडत असेल त्या ब्लॉगरचा व्हिडिओ पूर्ण बघत जा. याच्याने काय होईल की त्याला छान पण वाटेल आणि पुढचे व्हिडिओ बनवायला त्याला प्रोत्साहन पण मिळेल. आणि व्हिडिओ पूर्ण बघितला तर त्याच्यातनं आपोआप वॉच टाईमचं टार्गेट पूर्ण होईल आणि पैसे मिळू शकतील. ही आजच्या व्हिडिओची टिप्स आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की यूट्यूबर जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या आधीचं मन काय असतं, व्हिडिओ बनवायच्या आधीचं, की हा व्यवसाय म्हणून नाही करू शकत, पैसे केव्हाही मिळतील म्हणून या व्यवसायाकडे नाही बघू शकतो हा व्यवसाय म्हणून. दुसरं म्हणजे व्हिडिओ बनवताना येणाऱ्या अडचणी,
नंतर किती वेळा शूट करावं लागतं, आधीची तयारी, नंतर व्हिडिओ जास्त झाले, एडिटिंगमध्ये वेळ, त्याच्यानंतर प्रमोशन, त्याच्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि ते कसे टार्गेट प्रेक्षकांनी पूर्ण करायचे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सोप्या रीतीने सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि बघा मी पण या स्पर्धेमध्ये उतरली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू, नवीन विषय, नवीन टिप्स घेऊन. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामाणिक राहा. बाय बाय.